गेम ऑन. सामन्याला सुरुवात आणि दोन्ही संघाला शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी मॅचला सुरुवात करूयात. एका बाजून टीम भुवन आणि त्यांना फाईट करत असताना टीम जय हनुमान एरंजाड या दोन संघांच्या दरम्यान काठीकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. मुरबाड ग्रामीणचा संघ आहे, अर्थातच मुरबाड ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही पाहू शकाल. भुवन संघ मैदानावरती ॲज अ आयकॉन समीर भोईर मैदानात त्यांना साथ देईल. आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहू शकाल बदलापूर ग्रामीणचा धाकड संघ मैदानावरती उतरलाय जय हनुमान एरंजाड. दोन्ही टीमला शुभेच्छा. 3 षटकांची मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत असताना एका बाजूने विकी रोहन भालेराव आणि त्याला साथ देण्यासाठी मयूर मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी समीर भोईर ॲज अ आयकॉन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिलाच बॉल विकीचा पहिलाच हा चेंडू आपण पाहताय. निश्चितच एक सिंगल मिळतीये. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न विकीचा आणि एका धावेच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं. धावफलकाला इथून सुरुवात करतोय. बिग फाईट मुकाबला कानोलच्या या क्रीडा नगरीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. गुलाबी थंडी आणि अगदी सकाळ पहाटेच्या वातावरणामध्ये चाललेला हा कडा मुकाबला. सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपण आहोत. फिरून मारण्याचा प्रयत्न निश्चितच यावेळेस आपण पाहिलं तर बॅटवरती नाही आणि विकेट अर्जित केलीये. धक्का क्रमांक पहिला आणि समीरचा जादुई करिश्मा सुरू झालाय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना धक्का पहिला एरंजाड या टीमला. मयूर गॉन. पहिला झटका फलंदाज मयूरला मैदान सोडावं लागलं. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट मिळतीये. एकंदरीत 2 चेंडू टाकून झाले. धावफलकावरती एक सिंगल एक बाद. निश्चितच नवीन बॅटर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी जय हनुमान एरंजाड संघासाठी सनी राणे. जिम्मेदारी खांद्यावरती फार मोठी. एकमेकांना साथ देत असताना किल्ला लढवावा लागेल. प्रचंड वेग आणि टप्प्यावरती चांगलं नियंत्रण. अनुभवाची संपूर्ण शिदोरी इथे मैदानात खोलत असताना टीमसाठी जर आपण पाहिलं तर आपल्या स्वतःच्या संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी ज्याची राहिली आहे तो समीर मैदानावरती यावेळेस ॲज अ आयकॉन मैदानात उतरलाय आणि त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे भुवनकरांनी. जबाबदारी अद्यापपर्यंत यशस्वी पार पाडली आहे. पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. लाईन चांगली आहे. टप्प्यावरती सुंदर नियंत्रण. कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. प्रचंड वेगाचा वापर. इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावलाय. व्हाईट बॉल चेक केला जाईल. ऑफिशियल पंच या ठिकाणी चेक करतील. प्रवीणजी विशेषर. समीरचा हा चेंडू अर्थात आपण पाहताय तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी सातत्यानं आणि निश्चितच अजून एक चांगला डॉट. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना इथे टो लावला. परफेक्ट मिडल करत असताना चेंडू फिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सनी राणेचा वार. चेंडू सीमा पार. षटकार. 3 षटकांची मॅच. सेमीफायनलचा थरार. सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपण आहोत. उत्कृष्ट खेळ मैदानात पेश करत असताना यापूर्वी आपण पाहिलं तर जय हनुमान बांदिवली संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय आणि त्यांच्या विरोधात कुठला संघ मैदानात उतरेल यासाठी चाललेला हा कडा मुकाबला. काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळतीये. बॅटिंग करत असताना सनी राणे जेन्युअन ऑलराऊंडर. बदलापूर ग्रामीणचं क्रिकेट जर आपण फॉलो करत असाल तर सनी राणे आणि विकी भालेराव या दोघांच्या नावाची चर्चा तुम्हाला सातत्यानं नेहमीच पाहायला मिळत असते. यावेळेस मैदानात उतरलेला फलंदाज स्ट्राईक एंडवरती सनी, ज्याच्या बॅटमधून आलेला सिक्सर आणि धावफलकाला संजीवनी मिळाली आहे. उत्कृष्ट मॅच. चांगला बॅटल. 2 संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धाकड संघांच्या दरम्यान हा जबरदस्त महामुकाबला पेश होतोय. स्कोर कार्ड वरती टोटल 7 धावा. चला थोडी घाई करा.
एक बाद 7 धावा स्कोर. समीरचा हा चेंडू इथे आडव्या बॅटनं खेळतोय. निश्चितच सिंगल कंप्लीट केली जाईल अतिशय वेगानं. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 1 बाद 8 धावा. बॅटिंग करत असताना जय हनुमान एरंजाड या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 2 षटकांमध्ये धावा बनतील किती हा एक प्रश्न. पहिल्या षटकात 8 आल्या. समीर भोईरच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आणि ही जिम्मेदारी त्यांना अद्यापर्यंत आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं पार केली आहे. एक षटकार जरूर आला, त्यानंतर सुद्धा आपण पाहिलं तर एक षटकामध्ये धावा खर्च केल्या 8. टोटल 1 बाद 8 धावा धावफलकावर. चला थोडीशी घाई करा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. तीनही ऑफिशियल पंच दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून डोळ्यात तेल घालून काम पाहत आहेत. योगीराज महाराज बुटेरे सर, कल्याण ग्रामीण आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा बकाडॉन. अहोरात्र मेहनत, प्रामाणिक आणि नामवंत पंच म्हणून ख्यातनाम प्राप्त आहेत. त्यांच्या साथीनं तुम्ही पाहताय तर भानुदाजी देसले सर आणि विशेष कौतुक प्रवीण विशेष सर भावड्या यांचा आपण करतोय. इथे फुलटॉस घेऊन खेळलाय. आडव्या बॅटनं तिखट प्रहार केलाय. फिल्डरच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होत असताना फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सीमारेखा के बाहर. 6 रन. कडक वार, षटकार, 6 धावा येत आहेत. स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील आणि धावफलक जर आपण पाहिलं तर इथून फ्लाय होत आहे. समोर तुम्हाला पाहायला मिळते मोठ्या स्क्रीनवरती आपल्याला मॅच दाखवली जाते. अतिशय उच्च क्वालिटीचं लाईव्ह कव्हरेज टेन क्रिक वाहिनीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला दाखवलं जात आहे. त्याचबरोबर प्रेक्षक राजासाठी सुसज्ज आपण पाहिलं तर चारी बाजूला जागा मुबलक उपलब्ध केली. मागच्या बाजूला मोठी पार्किंग स्पेस. बॅट फिरवली आहे. निश्चितच आता संपर्क नाही. षटकार आला. मसोबा एलईडी सर्व्हिस यांच्या माध्यमातून ती मोठी स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारच्या सुविधा फार कमी वेळा ग्रामीण क्रिकेटमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत असतात. मात्र इथं आल्यानंतर कुठल्याही प्रेक्षकाला कुठल्याही प्रकारची अडचण व्हायला नको आणि आनंद लुटा. फटका जबरदस्त आहे. जागेवरनं टोलवलाय. परफेक्ट मिडल करत असताना एरंजाड गावचा ब्रँड पेश केलाय. सनी राणेच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. साठी जर आपल्याला कुठं सर्व्हिसची गरज असेल, एलईडी आपल्याला पाहिजे असेल तर आपण जरूर आणि जी भरपूर मोठी स्क्रीन आपल्याला इथून पाहायला मिळते अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला जर कोणाला पाहिजे असेल तर निश्चितच आपण संपर्क करा आणि या सुविधेचा या सर्व्हिसचा आनंद लुटा. आम्ही कानोलकर चषक 2026 शेवटच्या अंतिम रात्र आहे आणि पहाटपर्यंत आपण हा संपूर्ण थरार पाहताय. प्रेक्षक राजा चारी बाजूने गर्दी करून मॅचचा आनंद लुटतायत. स्लोवर 1 गती परिवर्तन होतं. षटक दुसरं. गोलंदाज अजय. 6-0 6-0 असं निश्चितच अनालिसिस आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 2 मध्ये चाललेला खेळ. इथे आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता बॅटिंग करतायत सनी आणि त्याला साथ देत असताना विकी. 2 फलंदाज मैदानावरती किल्ला लढवतायत. स्कोरबोर्डला अद्यापर्यंत चांगल्या पद्धतीने कंट्रोल केलंय. चांगला चेंडू डॉट येतोय. या षटकाचं अनालिसिस आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय. 2 चेंडूंवरती नियंत्रण राहिलं फलंदाज सनी राणेचं, तर 3 चेंडूंवरती नियंत्रण राहिलं गोलंदाजाचं अजय. वैयक्तिक खात्यातलं पहिलं आणि सांघिक हे दुसरं. चांगला चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग. 2 षटकार जरूर आले. मात्र या षटकाचं अनालिसिस जर आपण पाहिलं तर 4 चेंडू त्यानं डॉट टाकले. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती टोटल 20. 10.00 ची सरासरी. धावफलकावरती 20 धावा जोडल्यात. सेमीफायनल नंबर 2 चा थरार. समीर भोईरचं पहिलं षटक 8 धावांचं.
त्यानंतर हे षटक आपण पाहिलं, अजयनं धावा खर्च केला 12. शेवटचं 6 बॉलचा खेळ शिल्लक. चला चला चला, घाई करा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकात 8 आल्या, दुसऱ्या षटकात 12. मॅच फिरली आणि उर्वरित 6 चेंडूंमध्ये धावा किती बनतील ह्या आपल्याला पाहायच्यात. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. रोहित साबळे, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी. वेगवान तेज तरार. स्ट्राइक वरती विकी भालेराव. टोलेजंग फटका, दर्जेदार कडा प्रहार. चौकार. सेमीफायनलची मॅच आहे. हा सामना जिंकायचा आहे आणि डाम डवलात मेगा फायनल मध्ये धडक मारायची आहे. या अनुषंगाने चाललेला हा कडा मुकाबला. दोन्ही संघ मातब्बर. पहिल्या षटकात 8, त्यानंतर 12. या बॉलवरती पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय आणि विकी भालेराव रोहननं ठोकलेला हा चौकार धावफलकावरती 4 धावा देऊन जातोय. टोटल आपण पाहताय 24. बदलापूर ग्रामीण मध्ये जर आपण जात असाल तर स्टप्स या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे विकी भालेराव. स्ट्राइक वरती तयार. ग्रेट फिनिशर. टोलवलाय समोर. फिल्डर मात्र सीमारेषेवरती तैनात. त्यानं टिपलाय हा झेल आणि संपलाय विकी भालेरावचा खेळ. झटका. दुसरा झटका मिळतोय आणि निश्चितच माघारी पाठवलं जाईल. विकीच्या रूपानं लागलेला झटका. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर 4, त्यानंतर इथून माघार घ्यावे लागली. झेल टिपला आणि फलंदाज मागे जात असताना माघारी विकी भालेराव. चांगल्या पद्धतीनं सलामी दिली. स्कोर कार्ड वरती टोटल आपण पाहताय बनल्या 24 ऑन बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 बनल्यात. उर्वरित 4 चेंडूंवरती धावा किती बनतील. गोलंदाज रोहित साबळे 4 धावा पहिल्या बॉलवर, त्यानंतर कमबॅक केले. तिसरा चेंडू आणि हा डॉट. इथे या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक मोबाईल आलेला आहे. कुणाचा मोबाईल जर हरवला असेल तर या ठिकाणी या आणि आपली ओळख पटवून आपला मोबाईल घेऊन जा. मोटोरोलाचा मोबाईल आहे, कुणाचा जर असेल चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतीये. शेवटचा अंतिम षटक आणि शेवटच्या षटकात 4 बॉल टाकून झालेत. एकच चौकार आलाय. टोटल जर आपण पाहिली तर 24 या आकड्यावर. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग करत असताना सनी राणे 19 धावांवरती बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूनं संघाचा आधारस्तंभ चंदू मेहर स्ट्राइकवर. पाहिलं जाईल, लाईन चेक केली जाईल आणि अंपायर डिसिजन. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जर मध्ये आला असेल किंवा दिसला नसेल तर पंचांनी हा रिव्ह्यू कॉल केलाय. या ठिकाणी चेक केलं जाईल. वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचलाय. इट्स अ वाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्डला जोडली जाईल. धावफलक पुढे सरकलं 25 वरती. बराच वेळ या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अप अँड डाऊन सातत्यानं पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल नंतर सामना फिरतोय. शेवटच्या अंतिम टप्प्यात शेवटच्या षटकात आपण आहोत. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. धावफलकावर टोटल आपण पाहताय 25. चंदू मेहर स्ट्राइकवर. एका दुसरा मोठा फटका येईल का. समोरच्या दिशेला हलक्या हाताने ड्राईव्ह केले. स्ट्रेट ड्राईव्ह. सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे मात्र सनीला माघारी परतावं लागेल. विकेट मिळाली आहे. धक्का क्रमांक 3. विकेट डाऊन.
चला घाई करा, शेवटच्या अंतिम टप्प्यात लास्ट ओव्हर आणि धावफलकावर 27 बनल्यात. उर्वरित एक चेंडूचा खेळ शिल्लक. धावा किती बनतील? फायटिंग टोटल या ठिकाणी उभं राहिले, मात्र धावा बनतील किती? गार हवा वाहते इथे. आपण पाहताय व्हाईट बॉल, अवांतरची धाव मिळेल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. येस, अंपायर डिसिजन, ऑनफिल्ड डिसिजन, इट इज अ व्हाईट बॉल. मात्र फील्डिंग टीम ने या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केला, चेक किया जाएगा. व्हाईट बॉल, थर्ड अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. रिव्ह्यू गमावलाय. लास्ट बॉल आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती धावा किती बनतील? 28 झाल्या. शेवटचा बॉल. चंदू मेहर मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडत असताना शेवट गोड केलाय आणि चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषेच्या बाहेर. कडवा आणि तिखट प्रहार षटकार. या षटकारानं मात्र इथे मॅच फिरवली आहे. टोटल आपण पाहताय 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर टोटल बनल्या 34 आणि बनवाव्या लागतील त्या विजयासाठी 35 धावा. चला एरंजाड संघ आपण लगेच मैदानात या, कारण जवळजवळ 4:04 या ठिकाणी झालेले आहेत. सकाळ उजाडण्याच्या बेतावरती आहे. मॅच या शेवटच्या षटकारानं जबरदस्तरित्या टर्न केली आहे. शेवटच्या षटकारानं मॅच फिरली आणि या ठिकाणी बनवाव्या लागतील 35 धावा. 18 चेंडू आणि 35 धावा बनवल्या जातील का? मैदानावरती काटेकी टक्कर पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर ताकदवर आहेत आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, समालोचन कक्षामध्ये हलकसं परिवर्तन आपण करूयात. या ऐकूयात या संपूर्ण टुर्नामेंटची जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती होती, मुरबाड नगरीचा लाडका आवाज मान्यवर दीपकजी बिराडे सर आपल्या सोबत. धन्यवाद. चला ओपनर्स पाठवा मैदानात लगेचच. टीम भुवन. हॅलो चेक, हॅलो चेक. वेलकम बॅक, सर्वांचं स्वागत आहे. सेकंड सेमीफायनल षटकारानं जो फिनिश केला ना चंदूनं, तो स्तुतिमय होता. यापूर्वीच्या फर्स्ट सेमीफायनलमध्ये देखील शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार जनमान बांदिवलीसाठी लाभदायक ठरला होता. मात्र सेकंड सेमीफायनलमध्ये हा सिक्सर लाभदायक ठरेल का? स्वर्गीय गुरुनाथ म्हात्रे प्रतिष्ठान टीम एरंजाड क्रिकेट संघाकरता हे आता पाहायचंय. 35 टू विन, 35 धावेचे टार्गेट. चला ओपनर्स पाठवा लगेचच भुवन. वेळ जास्त जातो मित्रांनो, थोडं स्पीड अपेक्षित आहे. 35 टू विन. .67 धाब्याची धावगती. प्रति 3 षटकांच्या पाठीमागे विजयासाठी रोहित भोईर हे दोनही सलामीवीर दाखल झालेले आहेत. चार वाजून 8 मिनिटं ही स्थानिक वेळ. जसा पहिला बॉल पडेल टाइम काउंटर स्टार्ट होणार आहे. 2 षटकं कुठल्याही प्राप्त परिस्थितीत 10 मिनिटात टाकणं बंधनकारक असेल.
18 चेंडू 35 धावा. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल. मस्त परिसर क्रिकेट असोसिएशनची संलग्न आम्ही कांडोलकर चषकाचं दुसऱ्या पर्वातील हे दमदार आयोजन. यानंतर 2 मॅचेस पेंडिंग आहेत. मात्र या सामन्याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष आता लागलेलं आहे. आयकॉन समीर भोईरकडे स्ट्राईक आहे तर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सनी राणे. जसा पहिला बॉल पडेल तसा टाइम काउंटर स्टार्ट होणार आहे. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. विशिंग यू ऑल द बेस्ट अँड शो द गुड गेम. मॅच इज ऑन. सामना सुरू होतोय. सनी आणि त्याच्या सामोरे जाण्यासाठी तयार होतोय समीर. गेम इज ऑन. ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॅकफुटवर गेले, पूल केलाय, मिड विकेटला पाठवलाय. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर समीर भोईर यांच्या बॅटमधून जबरदस्त सुरुवात. पहिल्याच बॉलवर 4 धावा, चौकार. या चौकारासोबत मात्र खातं खुलं होतंय टीम भुवन क्रिकेट संघाचं. जनमान भुवन संघ सध्या मैदानावरती 35 धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि आयकॉन कडून पहिल्याच बॉलवर 4 धावेने या टीमच्या धावाचा दाफलकाचा शुभारंभ झालेला आहे. श्री गणेशा झालेला आहे. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल, बॅट्समनला फॉलो केलेला आहे. चांगला वेग सध्या पाहायला मिळतो तो गोलंदाज सनी कडून. डॉट बॉलनं झाली आहे ती छोटेखानी कमबॅक झाली आहे. वापसी, धावा सध्या स्थिर, 4 ऑन बोर्ड. 4 धावा सध्या स्कोर बोर्डवर. अतिरिक्त गती, अतिरिक्त वेग सध्या पाहायला मिळतो गोलंदाज सनी कडून. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केल्या कव्हर्स मध्ये, गॅप मोठा आहे. फिल्डर मात्र उपस्थित झालेत. पाठमोऱ्या परिस्थितीत एक सिंगल. सेकंड साठी चान्सच नाहीये. सिंगल धावेसोबत सध्या धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकी झाली ती 5 ऑन बोर्ड. चला स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. .1 3 चेंडूत 5 धावा बनलेल्या आहेत. अजूनही 15 चेंडू 30 धावेची गरज आहे. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. रायटी बॅटरसाठी टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय बॉल. ते डीएसटी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची झाली सांगता आणि सध्या होतं छोटेखानी कमबॅक ते गोलंदाज सनी राणे कडून. धावफलक सध्या स्थिर 5 धावा. अर्ध्या विकेटवर टाकलाय, पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम बॉल हवेत. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नव्हते. डीप मधून फिल्डर फार दूर होते. त्याच कारणास्तव झेल पकडणं मात्र थोडं कठीण कार्य बनलं होतं. तोपर्यंत बनतील त्यात 2 धावा आणि या 2 धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित होते ती 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 13 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 13 बॉल मध्ये विजय करता अजूनही 28 धावेची गरज. 13 चेंडू 28 धावा हे समीकरण. लास्ट बॉल गोलंदाज तयार होतोय सनी. स्लोवर 1 फसवा बॉल, स्वीपचा प्रयत्न, लाईन इथे मिस केली आहे. डॉट बॉल होते कमबॅक सनी कडून. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता मात्र सनीनं नियंत्रित कामगिरी केलेली आहे. 35 धावेचं संरक्षण करत असताना अवघ्या 7 धावा त्याने दिलेल्या आहेत. 12 चेंडू आणि आता विजय करता 28 धावेची गरज. रिक्वायर्ड रन रेट आता हळूहळू वाढलाय. 14.00 धावेची आवश्यक धावगती. वेदांत गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. यंग टॅलेंट उभरते सितारे टीम एरंजाडचे. या स्पर्धेत त्यांची प्रभावशाली कामगिरी आपण पाहिलेली आहे. इम्पॅक्ट त्यांनी टाकलेला आहे. बारा 28 महत्वाचा सामना आयकॉन समीरकडे आता आशालभूत नजरेनं पाहिलं जातं.
जनमान भुवनच्या समर्थकांकडून, पाठीराख्यांकडून. मात्र समोर चॅलेंज तितकंच तगड आहे. स्वर्गीय गुरुनाथ मात्रे प्रतिष्ठान एरंजाड क्रिकेट संघाचं हे देखील विसरून चालणार नाही. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्कवर वेदांत. पहिला बॉल ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत पण कॅच ड्रॉप. समीरचा झेल सुटलाय आणि प्रसंगावधान राखलं नाही. ओ माय गॉड, काय घडलंय? बिग मिस्टेक, फेलो मिस्टेक. समीर धावबाद, काम तमाम होतंय. नशिबानं संधी दिली होती मात्र ती संधी नियतीला मान्य नव्हती. समीर बाद होतोय, कॅच ड्रॉप. मात्र धावबादच्या स्वरूपात तो परतोय माघारी. बिग फिश आउट. कोण? समीर बाद. समीरला असं वाटलं प्रथमदर्शनी झेल संपादित झाला की काय, त्याच कारणास्तव त्यानं धाव पूर्ण केली नाही. मात्र रिटर्न थ्रो लगेच दिला तो सनीनं. वेदांतनं त्याचं काम केलं आणि समीर धाबा 2 माघारी परत आहेत. नवीन बॅटर भावेश बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. आयकॉन बाद झालाय. 11 बॉल, आता 28 धाबेची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर सांघिक सफलता आलेली आहे. लक फॅक्टर सध्या आपण बघत आहोत टीम एरंजाडच्या बाजूनं. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅटची आतली कडा घेत निघाला यष्टी रक्षकाच्या दिशेनं. कट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉलची झाली आहे सांगता. धावसंख्या 7, 7 ऑन बोर्ड. वेगवान बॉल यावेळेला निघालाय तो मिडल आणि लेग स्टिक वरून. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आता टाकलाय तो वेदांत. पहिल्याच बॉलवर निर्णय विरोधात गेला जनमान भुवनच्या आणि आता सध्या हवी होत असताना आपण बघत आहोत गोलंदाज वेदांतला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्याने टाकलेत रोहित भोईरच्या विरोधात. धावा स्थिर आहेत 7. 9 चेंडू, आता 28 धावेची गरज. 9 चेंडू 28. बॅकफुटर गेले, पूल केलाय बॉल. फिल्डर मात्र थोडे दूर आहेत. एकच धाव, सिंगल साठी फक्त प्राधान्य दिलं गेलेलं आहे. सिंगल धाब्याने धावसंख्या दाखल बनली ती 8. 8 ऑन बोर्ड. 8 चेंडू, आता 27. 27 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 27 धावा. चौकार षटकारांची. गल्लीपासून दिल्लीचं अंतर जर आता कापायचं आहे तर मात्र ट्रेन, रिक्षा, बसनं प्रवास करून चालणार नाही. हवाई हल्ला, एअर स्ट्राईक आता नितांत गरजेची बनलेली आहे. भावेशकडे ती क्षमता आहे. बॅकफुटर गेले, पूल काढण्याचा प्रयत्न, मिस टाइम, बॉल हवेत. मात्र फिल्डर थोडे दूर आहेत. विकी एक सिंगल बनली आहे. सेकंडचा चान्स, थ्रो गॅदर करता आला नाही. यष्टी रक्षकाला चंदू होते यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. थोडी गफलत त्यांच्या वतीने झाली, त्याच कारणास्तव भावेश सेफ, भावेश सुरक्षित. 2 धावा. 2 धावेसोबत धावसंख्या दाखलकरती एकूण अंकित झाले ती 10. 10 ऑन बोर्ड. 7 बॉल, आता 25 धावेची गरज. यावेळेला लेटकट दिशा दिली. शॉट थर्डमॅनच्या बाजूने बॉल काढलाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचले आहेत. गुड फिल्डिंग, राज होते. दुसरी धाव मात्र रोखता आली नाही. षटकाची झाली सांगता. 2 षटकात बनल्या गेल्या अवघ्या 12 धावा. आता शेवटचं षटक 6 चेंडू आणि 35चा पाठलाग करत असताना 23 धावेची गरज. चला जर्मन बांदिवली संघ समीर टीम सोबत जॉईन व्हा.
यानंतर लगेचच जसा सामना संपेल मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देऊन आपण मेगा फायनलचा टॉस देखील कव्हर करणार आहोत. सहा चेंडू 23 धावा. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कवर आपण बघत आहोत साहिलला. चला जास्त वेळ खर्च होतोय. चंदू मयूर थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. सहा चेंडू 23 धावा. गोलंदाज तयार होतोय साहिल. पहिला बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ. चांगला तिखट बाउन्सर टाकलाय. बाउन्स चेक साठी आता स्कोरलेग अंपायर कडून रिव्ह्यूची मागणी आलेली आहे. या टेक्निकल टीमचा सपोर्ट आपण घेऊयात. वन फॉर द ओल. एका उचलीची ताकीद मात्र गोलंदाजाला दिलेली आहे. अगदी शोल्डर हाईट ना बॉल फिनिश होत होता इनटू द विकेट कीपर हँड. आता पुढे टाकलाय बॉल. ड्राईव्ह केलाय. समोर काव फेसला फिल्डर. मिसफिल्ड. सेकंड साठी चान्स रोहितनं घेतला होता मात्र थ्रो आलेला आहे. त्याच कारणास्तव त्यालाही वेळीच माघार घ्यावी लागलेली आहे. सिंगल धाबेसोबत धावसंख्या दाफलकरती एकूण अंकित झाली ती 13 ऑन बोर्ड. 4 चेंडू आणि 4 चेंडूत विजय करता आता 22 धावेची गरज. 4 चेंडू 22 धावा. लेफ्टी बॅटर भावेश सध्या खेळतात स्ट्रायकर एंडला. मिसिट बॉल हवेत. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकले नाही. सेफली बॉल ग्राउंडिंग होतोय. लँडिंग होतोय. एक धाव. धावसंख्या दाफलकरवरती 14. आता औपचारिकता फक्त शिल्लक. 3 चेंडू 21 धावेची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चौकार आला होता. ऍक्सिडेंटली समीर रनआउट झाले आणि तदनंतर मात्र डाव कोलमडलाय तो जन्मान भुवनचा. 3 बॉल 21. खोलात होता बॉल. निघाला थे रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल. औपचारिकता फक्त शिल्लक. 2 चेंडू. आता विजय करता 21 धावेची गरज. 2 चेंडू 21 धावा हे समीकरण. मोठ्या विजयाच्या दिशेनं मार्गस्थ होते संघ. स्वर्गीय गुरुनाथ मात्रे प्रतिष्ठान एरंजाड. ऑनसाइडला दिशा दिली आहे. धाव घेतलेली आहे. 22ला लास्ट बॉल खेळण्याची संधी आता बनली आहे. स्कोर सध्या बनलाय 15-15. 1 चेंडू 20 धावा हे समीकरण. सामना संपलाय. सामना जिंकलाय तो स्वर्गीय गुरुनाथ म्हात्रे प्रतिष्ठान एरंजाड टीमनं. आम्ही कानोलकर चषकाच्या दुसऱ्या पर्वात मेगा फायनल मध्ये ते दाखल झालेत. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. कॉंग्रॅच्युलेशन. सामनावीर पुरस्कार आपण जाहीर करतोय. याची जबरदस्त कामगिरी. 10 चेंडू 19 धाब्याचं योगदान. पहिल्या षटकात अवघ्या 7 धावा दिल्या. ऑलराऊंडर परफॉर्मन्स सनी राणे ठरलाय या सेकंड सेमीफायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.